महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे गटाच्या मेळाव्याला काही आजी-माजी आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती पाहायला मिळाली। उदय सामंतांच्या फुटीच्या दाव्याला त्यामुळे बळ मिळालंय का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। माजी आमदार राजन साळवी त्याचबरोबर आमदार वैभव नाईक अनुपस्थित असल्यानं अनेक चर्चा सुरू होत्या। तर खासदार ओमराजे निंबाळकर इतकंच नाही तर संजय दिना पाटील हे देखील मेळाव्याला गैरहजर होते। तर अनेक आमदार खासदारांकडून मेळाव्याला अनुपस्थितीबाबत TV9 मराठीला स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर ठाकरेंच्या मेळाव्याला अनुपस्थित खासदार आपण पाहतोय नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीमध्ये असल्याची माहिती, त्यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही। तर संजय देशमुख सर्वपक्षीय खासदारांच्या अभ्यास दौऱ्यासाठी चेन्नईला होते। तर नागेश पाटील आष्टीकर आपण पाहिलं की हिंगोलीमध्ये असल्याची माहिती मिळाली, मात्र संपर्क होऊ शकला नाही। बंडू जाधव मुंबईतील कार्यक्रमाची माहिती नव्हती, ठाकरेंना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असल्याने मेळाव्याला अनुपस्थित राहिले। ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। मेळाव्याला आजी-माजी आमदारही गैरहजर। दिलीप सोपल तब्येत बरी नसल्यानं मेळाव्याला अनुपस्थित। बाबाजी काळे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मेळाव्याला गैरहजर, पक्षाला कळवल्याची माहिती। राहुल पाटील राज्यपालांचा कार्यक्रम असल्यामुळे मेळाव्याला गैरहजर। राजन साळवी नियोजित कार्यक्रमामुळे मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत। वैभव नाईक सिंधुदुर्गात नियोजित कार्यक्रम असल्यानं मेळाव्याला गैरहजर।